आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम. ग्रामपंचायत अरक येथील शाळेच्या जागेवर झालेल्या कथित अतिक्रमणाविरोधात गेल्या 2 वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचा दावा करत विष्णू सुखदेव बुरे यांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. बुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित विभागांना वेळोवेळी लेखी तक्रारी, निवेदने आणि आवश्यक कागदपत्रे सादर करूनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वातावरणावर परिणाम होत असून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या विषयावर पाठपुरावा केल्यामुळे आपल्याला जीवे ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा तसेच गंभीर स्वरूपाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. भविष्यातही अशा प्रकारे त्रास दिला जाऊ शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. बुरे यांनी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडे खालील मागण्या केल्या आहेत. शाळेच्या जागेवरील अतिक्रमण तत्काळ हटवण्यात यावे. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. मिळालेल्या धमक्यांची गंभीर दखल घेऊन आवश्यक संरक्षण द्यावे. खोट्या गुन्ह्यांपासून संरक्षण आणि न्याय मिळावा. दरम्यान या आरोपाबाबत संबंधित प्रशासन आणि पोलीस विभागाची अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.